नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। प्रथमतः टॉप न्यूज मराठीच्या तमाम प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आजचा विषय माफ करा, आणि आजचा विषय आहे एक निवडणूक चार निकाल। खरं म्हणजे विधानसभा निवडणूक आणि तिचा निकाल याबद्दल उत्सुकता तर सगळ्यांनाच आहे, पण यावेळी कोण होणार आमदार याचे निकाल पाहताना चार गोष्टी देखील निकालात निघणार आहेत। पहिलं, राष्ट्रवादी कुणाची, दुसरं शिवसेना कुणाची, तिसरं फडणवीस परत येणार का, आणि चौथं मनसे कमबॅक करणार का। या चारही प्रश्नांची उत्तरं या एका विधानसभा निवडणुकीच्या निकालात मिळणार आहे। आपण सुरुवात करूयात शिवसेनेपासून। 2019 ची विधानसभा निवडणूक निकाल लागला। भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून महाराष्ट्रात त्याचा बोलबाला झाला आणि अर्थातच 2014 च्या निवडणुकीमध्ये 5 वर्षे मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर मी पुन्हा येईन असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना एक सुवर्ण संधी चालून आली। पण 2019 चा जो निकाल लागला त्यात भाजपला 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44 असे आमदार निवडून आले। आता 105 आणि 56 म्हटलं तर 161 होतात, 145 मॅजिक फिगर। त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या ठिकाणी येणार हे स्पष्ट झालं। पण त्याच वेळी कुठेतरी माशी शिंकली आणि उद्धव ठाकरेंनी भाजप सोबतची आपली युती तोडली। इथं मात्र प्रश्न असा निर्माण झाला की आता सत्तेत कोण येणार। त्याच दरम्यान हालचाली सुरू झाल्या। राष्ट्रवादीचे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे पहाटे शपथ उरकली। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले। पण अवघ्या 72 तासांनी हे सरकार गडगडलं आणि त्यानंतर आता महाराष्ट्रात नेमकं कुणाचं सरकार येणार हा प्रश्न उपस्थित झाला। त्याच दरम्यान तिकडे शरद पवारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी मोठ बांधत शिवसेनेला देखील आपल्याकडे ओढून घेतलं आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी स्थापन झाली। आणि मग या महाविकास आघाडीचे पहिले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली। 105 जागा येऊनही, म्हणजे सर्वात जास्त जागा निवडून येऊन सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाला म्हणजे भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागलं। आणि तेव्हापासून ते अगदी 2024 ची निवडणूक लागण्यापूर्वीपर्यंतचे जी 5 वर्ष आहेत, या 5 वर्षात महाराष्ट्रात जे राजकारण घडलं दॅट इज अ होलाटाईल पॉलिटिक्स, इतकं अस्थिर राजकारण या संपूर्ण देशात कुठेही बघायला मिळालं नाही। पहिली 2.5 वर्ष जर आपण या 5 वर्षांमधली बघितली तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, महाविकास आघाडीचं सरकार, अजितदादा जे काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री बनले होते पण महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा ते उपमुख्यमंत्री बनले। त्या 2.5 वर्षात तिकडे उद्धव ठाकरे महाराष्ट्राची सूत्र हाती घ्यायला, विविध योजना राबवायला सुरुवात करताच तिकडे कोरोना आला आणि जगभरात कोरोनानं थैमान घातलं, भारत देशातही आणि अर्थात महाराष्ट्रात सुद्धा। त्यामुळे जी काही स्पेस उद्धव ठाकरेंना काम करण्याची संधी मिळाली होती ती सगळी त्या कोरोनाला घालवण्यात गेली।
त्यावेळी त्यांनी आपल्या कार्यपद्धतीची चुणूक देखील दाखवली. पण हे सगळं करत असताना कुठे ना कुठेतरी भाजप आणि शिवसेनेतला नाराज गट यांच्यात काहीतरी खिचडी शिजत होती. आणि या खिचडीचे आचारी जरी देवेंद्र फडणवीस असले तरी त्या खिचडी वाटपाचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे एकनाथ शिंदे. अर्थात एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बंड केलं आणि जवळपास 40 आमदार आपल्या सोबत घेऊन ते गुवाहाटी वाया सुरत असे गेले. आता हे 40 आमदार त्यांच्या सोबत, पुन्हा 10 अपक्ष समर्थक आमदारांचं त्यांना समर्थन, त्यामुळे त्यांची ताकद आणखी वाढली. आता मध्ये जसं आपल्याला माहिती मिळाल्यानुसार देवेंद्र फडणवीस वेषांतर करून त्यांना भेटायला जायची, ही गोष्ट वेगळी. म्हणजे भाजपनी रसद पुरवली होती, तिथे भाजपची माणसं देखील आपण त्यांच्यासोबत पाहिली, मोहित कंबोज वगैरे. आता इकडे सरकार अस्थिर झालं कारण की शिवसेनेचे एकाच वेळी 40 आमदार शिवसेनेतल्याच एका शिवसैनिकानं, मंत्र्यानं बंड करून बाहेर काढले. आता मविया सरकार हे अस्थिर झालं. त्यानंतर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पुढे काय झालं. एकनाथ शिंदे आले आणि 4 ते 5 दिवसात थेट मुख्यमंत्री पदाची शपथच घेतली. आता देवेंद्र फडणवीस यावेळी वरच्या बाकावरून खालच्या बाकावर आले. जे मुख्यमंत्री होते 2014 ते 2019 नंतर पुन्हा एकदा अगदी 72 तासांसाठी जे मुख्यमंत्री बनले होते ते उपमुख्यमंत्री बनले आणि यांचं सरकार, युतीचं सरकार बनलं. अर्थात तिकडे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. आपल्या शिवसेनेतले आमदार फुटले, हे दुःख वेगळंच. म्हणजे एकीकडून सरकार पाय उतार झालं, हे दुःख वेगळं, आणि आपला पक्ष फुटला, हे दुःख वेगळं. हे दुःख पचत नाही, तोच आणखी एक मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला. तिकडे एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवरच उभा दावा केला. पक्षही आमचा आणि चिन्हही आमचं. गेले कोर्टात, कोर्टाची लढाई सुरू झाली. अखेर ती विधानसभा अध्यक्षांच्या दालनापर्यंत जाऊन पोहोचली. निकाल काय लागला सगळ्यांनी ऐकला. पक्षही शिंदेचा झाला आणि पक्ष चिन्ह सुद्धा शिंदेच झालं. सर्वोच्च न्यायालयात त्याचा निकाल लागणं बाकी आहे. पण विधानसभा 2024 ची निवडणूक लागली, पण त्याचा निकाल काही आलाच. त्यामुळे आता 2024 ला शिवसेना कुणाची, हे प्रश्नांचं उत्तर अजूनही प्रलंबित आहे आणि त्याचंच उत्तर मिळवण्याची ही संधी आता महाराष्ट्रवासियांना चालून आली. कारण दरम्यानच्या काळात ज्या लोकसभा निवडणुका लागल्या त्यात उद्धव ठाकरेंनी नाही म्हटलं तरी 9 खासदार निवडून आले. भले स्ट्राईक रेट कमी असला तरी 9 खासदार निवडून आणले. अशा परिस्थितीत सुद्धा जिथं आपला पक्षही नाही, जिथं आपलं पक्षचिन्ह नाही, जिथं आपले शिवसैनिक जे आपले होते ते आपल्याला सोडून गेले, तेही आपल्या सोबत नाहीत, तरी देखील पक्षाची मोठ बांधून त्यांनी 9 खासदार निवडून आणले. ही ताकद आहे. म्हणजे कुठल्या युतीमध्ये पण नव्हते ते. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जे त्यांच्यावर सोबत त्यांचं जे अलायन्स आहे, दॅट इज नॉट नॅचरल अलायन्स. आणि ती काही विचारधारा आयडिओलॉजी पण एक नाहीये. राष्ट्रवादीची आयडिओलॉजी वेगळी, काँग्रेसची आयडिओलॉजी वेगळी. आता धर्मनिरपेक्ष म्हणून सेक्युलर आयडिओलॉजी असं आपण म्हणू, पण मुळात शिवसेनेची आयडिओलॉजी ती हिंदुइझम आहे. हिंदुत्वाचा विचार करणारी ही शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत हातात हात घालून महाविकास आघाडीत सत्तेत जाऊन बसली. आज तीच शिवसेना जेव्हा पहिल्यांदा महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढली आणि जितकी वर्ष म्हणजे साधारण 30-32 वर्ष ज्या भाजप सोबत त्यांची युती होती त्याच्या भाजपच्या विरोधात उभी राहिली आणि शिवाय आपल्या स्वकीयांच्या विरोधात. कारण की आपलेच आमदार आपल्याला सोडून गेले होते, त्यांच्याच मतदारसंघात जाऊन त्यांच्या विरोधात प्रचार करून आपली नवीन माणसं निवडून आणायची होती. एवढं सोपं नव्हतं, पण ते उद्धव ठाकरेंनी लोकसभेला करून दाखवलं आणि 9 खासदार निवडून आणले.
आता प्रश्न अजूनही तो निरुत्तरितच आहे, कारण की जर ते पाहिलं आपण तर तिकडे एकनाथ शिंदेचे पण 7 खासदार निवडून आलेच की, स्ट्राईक रेटही त्यांनी बऱ्यापैकी लागला. त्यामुळे अजूनही शिवसेना कोणाची याचं उत्तर अजून नीट मिळालेलं नाही. अर्थात विधानसभेला उत्तर विधानसभाच देणार, विधानसभेला उत्तर लोकसभा नाही देऊ शकत. लोकसभेची व्याप्ती ही देशव्यापी असते. ते जे प्रचारातले मुद्दे असतात, प्रश्न असतात, ते देशाला धरून असतात. आता मात्र हे घरचे प्रश्न आहेत, घरचे मुद्दे आहेत, आणि यावेळी खरी फाईट. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त लढती जर आता आपण पाहिल्या तर भाजप आणि काँग्रेस असतील, पण त्या खालोखाल जर लढती पाहिल्या तर शिंदे आणि ठाकरे, म्हणजे शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातच आहे. एकट्या मुंबईमध्ये जर आपण पाहिलं, मुंबई शहर आणि उपनगरमध्ये तर 11 लढती आहेत दोघांमध्ये. त्यामुळे आता शिवसेना कोणाची याचं उत्तर या प्रश्नातून, या आत्ताच्या पेपरामधून आपल्याला मिळणार. विधानसभेच्या निकालावरून हे स्पष्ट होणार आहे की शिवसेना कोणाची, उद्धव ठाकरेंची शिवसेना कोणाची, एकनाथ शिंदेची, याचं उत्तर आपल्याला इथे मिळणार. कारण आता जर आपण पाहिलं तर साधारण 93-94 जागा उद्धव ठाकरे लढतायत आणि तिकडे 83-84 जागा जवळपास एकनाथ शिंदे लढत, आणि त्यातल्या बऱ्याचशा लढती एकमेकांविरुद्धात. त्यामुळे इथे कळेल की ही शिवसेना नेमकी कोणाची. आणि इथेच उद्धव ठाकरेंचं यशापयश अवलंबून. कारण जर त्यांनी आता मवियामध्ये इतर पक्षांच्या, घटक पक्षांच्या मानानं, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मानानं चांगला स्ट्राईक रेट राखून चांगल्यापैकी मतदार निवडून आणले, म्हणजे जास्तीत जास्त संख्येने, माफ करा, आमदार निवडून आणले, तर ते जे आमदार आहेत त्यांची संख्या पाहता उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर तर वाढलेलीच असेल, प्लस ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार देखील होऊ शकतात. कारण की सुरुवातीपासूनच मवियामध्ये हा एकमेव असा पक्ष ज्याचा सूर होता की मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपण घोषित करायला हवा. पण काँग्रेसने नकार दिला, राष्ट्रवादीने नकार दिला. राष्ट्रवादीने थेट सांगितलं की आम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतच नाही असं म्हणायचं असतं. आणि तिकडे राष्ट्रवादीने जयंत पाटलांवर मी आता मोठी एक जबाबदारी देणार आहे असं म्हणून एक आपलं पिल्लू सोडून दिलं होतं. अर्थात काँग्रेस आता म्हणत असेल की आता आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर घेऊन जाणार नाही, निवडणुका झाल्यानंतर बघू, तरी देखील काँग्रेसमध्ये आता अंतर्गत हा वाद सुरू झालेलाच आहे की मुख्यमंत्री कोण, नाना पटोले की बाळासाहेब थोरात की पृथ्वीराज चव्हाण की आणखी कोणी. आणि प्रत्येकाचे वेगवेगळे गट आहेत, ग्रुप्स आहेत, आणि त्यानुसार प्रत्येक जण आपली भूमिका जाहीर करत असतो. पण काँग्रेसचं जे काही सगळं ठरतं ते दिल्लीत. त्यामुळे दिल्ली हायकमांड जे काही सांगेल त्याच्यावर ते क्लिअर होणार. ना हे बाळासाहेब थोरात ठरवू शकणार, ना पृथ्वीराज चव्हाण, ना नाना पटोले. हे ठरवणार ते सोनिया गांधी, राहुल गांधी. त्यामुळे राष्ट्रवादीचे तर सर्वेसर्वा, म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इथेच आहेत, बारामतीतच. त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो निर्णय त्यांच्या पक्षातल्या प्रत्येकाला लागू पडतो. आणि राहिला मातोश्रीचं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे ठरवतील, तोच शिवसेनेचा अंतिम निर्णय असणार आहे. त्यामुळे या दोघांना फक्त म्हणजे बारामती आणि मातोश्री हे जर सोडलं, म्हणजे गोविंदबाग आणि मातोश्री सोडली, तर तिकडे मात्र त्यांना दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसचा जो काही निर्णय आहे तो महाराष्ट्रातल्या नेत्यांना स्वीकारावा लागतो. त्यामुळे आता जर इथे उद्धव ठाकरेंनी चांगल्या फिगरमध्ये आपली आमदार निवडून आणले तर निश्चितपणे ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार ठरू शकतात. त्यांची मवियातली ताकद ते दाखवू शकतात. भले मुख्यमंत्रीपद मिळालं नसलं किंवा नाही तरी ते चांगली खाती आपल्या पदरात पाडून घेऊ शकतात. आणि आता त्यांना दाखवण्याची संधी आहे. पण या उलट जर आपण पाहिलं, समजा उद्धव ठाकरेंना अपेक्षित आमदार निवडून आणता आले नाहीत तर मात्र त्यांचं मवियातलं वजन कमी होण्याची शक्यता आहे. आणि ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील साहजिकच मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून ते पुढे जाणार आहेत. काँग्रेस तर मुख्यमंत्री पदावर निश्चितच दावा करणार. आणि जर उद्धव ठाकरेंचं वजन कमी झालं तर मुळातच अजून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल न लागल्यानं
शिवसेना कुणाची हे सिद्ध झालं नाही आणि एकनाथ शिंदेपेक्षा समजा उद्धव ठाकरेंचे, म्हणजे आणखी दोन फॅक्टर आहेत याच्यात. मवियातील घटक पक्षांमध्ये उद्धव ठाकरे काँग्रेसच्या जवळपास आमदार निवडून आणतायत की राष्ट्रवादी शरद पवार गटापेक्षा जास्त आमदार निवडून आणतायत, याच्यावर त्यांचं वजन मवियातलं ठरणार आहे. कारण की अर्थातच काँग्रेस उद्धव ठाकरेच्या पक्षापेक्षा जास्त आमदार म्हणजे उमेदवारी घोषित केले, त्यामुळे जास्त जागा लढवत आहेत. जवळपास 102 जागा तर काँग्रेस लढवत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राईक रेट चांगला राखून जास्तीत जास्त आमदार निवडून आणणं हे उद्धव ठाकरेंसाठी महत्वाचं आहे. पण तसं झालं नाही तर दुसरा एक कंगोरा आहे. म्हणजे जर तसं झालं नाही तर वजन मवियातलं कमी होणारच, शिवाय तिकडे एकनाथ शिंदेपेक्षा सुद्धा त्यांना आपले आमदार जास्त निवडून आणावे लागणार आहेत. कारण की जर तसं झालं नाही तर मग शिवसेना कुणाची याचं उत्तर लोकांना क्लिअर होत आहे. ज्याचे जास्त आमदार निवडून येतील महाराष्ट्रामध्ये त्याची शिवसेना, हे उत्तर हाच निकाल असणार. आता एकनाथ शिंदेचे आमदार किती निवडून येत आहेत, उद्धव ठाकरेंचे आमदार किती निवडून येत आहेत, आणि त्यातही आणखी महत्वाचं म्हणजे एकमेकांविरोधातल्या ज्या लढती आहेत त्या लढतींमध्ये सगळ्यात जास्त बाजी कोण मारतय, मुंबईमध्ये कोण जास्त जागा जिंकतय, यावर देखील शिवसेना कोणाची याचं उत्तर असणार आहे. आता आपण जाऊयात एकनाथ शिंदेकडे. एकनाथ शिंदे मुळातच मूळचे शिवसैनिक, म्हणजे आधी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मग उद्धव ठाकरे, या सगळ्या नेतृत्वाच्या एक भूमिकेतून तयार झालेलं एकनाथ शिंदेचं नेतृत्व. पण एकनाथ शिंदे जसजसा त्यांचा प्रवास वाढत चालला शिवसेनेतला, तसा त्यांचा आणि उद्धव ठाकरेंचा कुठेतरी संवाद कमी झालेला आपल्याला पाहायला मिळाला. मग ती राज्यसभेची निवडणूक असो, विधान परिषदेची निवडणूक असो, आणि त्यावेळी मात्र एकनाथ शिंदेंनी अचानकपणे बंड केलं आणि शिवसेनेतून बाहेर पडले. आता शिवसेनेतून एकनाथ शिंदे नुसते बाहेर पडले नाहीत, तर त्यांनी त्यांच्या सोबत शिवसेनेचेच आमदार निवडून जे आले होते त्यांना घेऊन ते बाहेर पडले. आता हे बंड उद्धव ठाकरेंना काही शमवता आलं नाही. ना ते परत माघारी फिरले, ना त्यातला कुठला आमदार परत त्यांनी घरवापसी केली. कारण की जर आता आपण पाहिलं तर 2022ला जे काही बंड झालं तेव्हापासून आता 24च्या या निवडणुकीच्या उमेदवारी वाटपापर्यंत, जागा वाटपापर्यंत तरी शिंदे गटाचे जेवढे काही आमदार शिंदेसोबत होते बंडानंतर, त्या सगळ्यांना शिंदेनी तिकीट दिलं. तोपर्यंत ते सगळे त्यांच्या सोबतच राहिले. हे शिंदेची कुठेतरी त्यांची जी बांधणी होती, ती बांधणीची कला त्यांनी या ठिकाणी दाखवली. त्यामुळे आपल्या सोबत ज्यांनी बंड केलं त्यांना आपल्या सोबत शेवटपर्यंत ठेवणं हे तितकंसं सोपं नव्हतं, ते त्यांनी करून दाखवलं. आणि याच दरम्यान लोकसभा निवडणूक, त्याच्या आधी पक्षचिन्ह आणि पक्ष देखील आपलासा करून घेतला. बाळासाहेबांची शिवसेना असं म्हणून सगळीकडे प्रचार प्रसार केला. आनंद दिघेंना ठाण्याच्या वेशीतून बाहेर काढलं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आनंद दिघेंवर पिक्चर काढून देखील त्यांचा प्रवास देखील मांडला, गुरु शिष्याचं नातं दाखवलं. त्यामुळे आता मुळातच एकनाथ शिंदेचं वजन वाढलंय का, तर हो वाढलंय. मुख्यमंत्री पदावर असताना जे काही 2-2.5 वर्ष, 2-2.25 वर्ष त्यांना लाभली, त्यात त्यांनी विविध योजना राबवल्या. मग ती लाडकी बहीण असो, एसटी प्रवास मोफत असो, नंतर म्हणजे अशा बऱ्याच योजना आहेत, ज्या योजना तरुणांना रोजगार असो, अशा योजना ते लोकांपर्यंत घेऊन पोहोचले. तळागाळापर्यंत जाऊन अगदी दौरे काढून या सगळ्या गोष्टी त्यांनी करून दाखवल्या 2-2.25 वर्षामध्ये. त्यामुळे एकनाथ शिंदे हे सर्व दूर पसरलेले मुख्यमंत्री, सर्वांना माहीत झालेले मुख्यमंत्री, सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून ही ओळख, ही प्रतिमा त्यांनी या ठिकाणी रुजवली. सुरुवातीला आपल्याला आठवत असेल, जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस जे सांगेल ते, कधी आपल्याला आठवत माईक सुद्धा, म्हणजे त्यांना जर उत्तर देत असेल तर फडणवीस उत्तर द्यायचे. पण नंतर हळूहळू म्हणजे देवेंद्र फडणवीस सांगतील तेच ऐकणारे मुख्यमंत्री, अशी जी प्रतिमा होती ती काही महिन्यात त्यांनी पुसून काढली.
नंतर आपण त्यांची विधानसभेतली विधान परिषदेतली भाषणे देखील ऐकली. आणि या सगळ्या याच्यामध्ये लोकसभेची निवडणूक लागली आणि लोकसभेच्या निवडणुकीत चांगला स्ट्राईक रेट राखून मुंबईतल्या सुद्धा जागा चांगल्या मिळवून 7 खासदार निवडून देखील आणले. जो पक्ष नुकताच त्यांनी हिसकावून घेतला असं जे म्हटलं जातं किंवा बळाचा वापर करून घेतला, तर त्याला एक कायदेशीर किनार पण त्यांनी आणून दाखवलेली आहे की बाबा आम्हाला जो निकाल जो लागला तो आमच्या बाजूने लागला, त्यामुळे पक्ष आमचा झाला, पक्षचिन्ह आमचं झालं, त्यामुळे तर शिवसेना आमची आहे हे कायदेशीर दृष्ट्या त्यांनी लोकांपर्यंत पोहोचून दाखवलं. पण उत्तर अजून मात्र ते बाकी आहे की तुम्ही ज्या पक्षात राहिलात त्याच पक्षाचं चिन्ह आणि पक्ष तुमच्याकडे घेतलात. याचा अर्थ तो पक्ष आणि त्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे तुमचे असं म्हणता येत नाही. त्याचं उत्तर मतदार देणार आहेत. म्हणून शिवसेना कोणाची याचं उत्तर एकनाथ शिंदेंना सुद्धा या विधानसभाच्या निवडणूक निकालात नक्की मिळणार आहे. आता एकनाथ शिंदेची ही जी ताकद आहे, कारण की भाजपने त्यांना मुख्यमंत्री केलं, कारण की करावंच लागलं होतं. म्हणजे मुळातच शिवसेना पक्ष फोडल्याचा आरोप भाजपवर झाला होता आणि त्यामुळे जर उद्या त्याचं मुख्यमंत्रीपद म्हणजे त्या सरकारचं मुख्यमंत्रीपद जर भाजपनं घेतलं असतं तर मुख्यमंत्री होण्यासाठी पक्ष फोडला भाजपनं असा आरोप केला गेला असता. आणि हे भाजपच्या चाणक्यांनी ओळखलं होतं. त्या दरम्यान आपल्याला आठवत असेल की देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ, आम्ही काही सरकारमध्ये नाही आणि मला कोणतेही पद नको. पण नंतर चाणक्यांनी सोंगटी फिरवली आणि सरकारमध्ये पण सामील व्हायचं आणि उपमुख्यमंत्रीपद पण भूषवायचं असं स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. पण केवळ आम्ही एक मोहरा ठेवला आहे पुढच्या अडीच वर्षांसाठी अशी म्हणणारी भाजप नंतर एकनाथ शिंदेच भाजपला डोईजड झाले. कारण की आता एकनाथ शिंदेची प्रतिभा इतकी महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पसरलेली आहे, फैलावलेली आहे की आता भाजपला एकनाथ शिंदेंना कसा अडवायचा हा प्रश्न पडला. म्हणजे विरोधकांना तर उत्तर द्यायचंय पण एकनाथ शिंदेंना सुद्धा साईडलाईन करायचंय. त्यासाठीच तर त्यांनी अजित पवारांना सोबत घेतलं आणि इव्हन आता राज ठाकरेंना ते सोबत घेत आहेत. कारण मुळातच शिंदेंना सोबत घेऊन सत्ता स्थापन करूयात इथपर्यंत भाजपचं ठीक होतं. पण नंतर एकनाथ शिंदेंनीच मुख्यमंत्री पदाला भूषवणारं काम करून देखील दाखवलं आणि त्याचाच फटका भाजपला देखील पुढे बसला. मग भाजपनं सावध पवित्रे घातलं. आता एकनाथ शिंदेंना आपल्याला साईडलाईन करायचं असेल आणि आपल्यामध्ये जे डॅमेज कंट्रोल झालेला आहे तो जर डॅमेज कंट्रोल करायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदेंना शह देणारा माणूस आपल्यासोबत घ्यायला पाहिजे. त्यामुळे आता जर एकनाथ शिंदेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले, एकनाथ शिंदेचे आमदार जास्तीत जास्त संख्येने निवडून आले म्हणजे भाजपच्या मागे, कारण की आता भाजप 150+ आता या ठिकाणी लढत आहे म्हणजे काय 84-85 एकनाथ शिंदेच्या वाट्याला आलेल्या आहेत. त्यात जर त्यांनी चांगल्या पद्धतीने कामगिरी करून दाखवली तर निश्चितपणे महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेचं वजन राहणार आहे, ते वजन राखणार आहेत. आणि भले त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तरी आपल्याला हवी ती खाती आणि ते किंग मेकरच्या भूमिकेत देखील जाऊ शकतात, हवी ती खाती मिळवू पण शकतात. कारण की नंतर समजा इथे अजित पवारांच्या जागा कमी आल्या, भाजपच्या जरा जास्त आल्या आणि त्या दरम्यान एकनाथ शिंदेच्या आल्या तर सरकार बनवताना एकनाथ शिंदेच्याच जागांचा जास्त विचार केला जाईल आणि मग मात्र एकनाथ शिंदे आपल्याला हवं ते पत्रात पाडून घेतील. पण ही झाली पॉझिटिव्ह. जर असं घडलं नाही तर मात्र शिवसेना कुणाची याचं उत्तर तर क्लिअर झालं. म्हणजे उद्धव ठाकरेंचे जास्त जागा निवडून आल्या कारण की उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यात जास्त यांच्याच जागा लढती जास्त ठाकरे सेना वर्सेस शिंदे सेना. त्यामुळे जर ठाकरेंचे तिकडे आमदार निवडून आले तर इकडे एकनाथ शिंदेचे कमी झाले म्हणजे त्यांचे आमदार घटले म्हणजे त्यांची संख्या कमी झाली, अर्थातच संख्या कमी झाली म्हणजे त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली. दुसरी गोष्ट त्यांचं वजन कमी झालं आणि मग मात्र शिवसेना कोणाची याचं उत्तर देखील महाराष्ट्राला मिळालं. आणि तसं झालं तर मग त्यांच्यावर पक्ष चोरल्याचा, पक्ष फोडल्याचा, पक्षात बंद केल्याचा, आमदार पळून नेल्याचा या आरोपांना कुठे ना कुठेतरी आणखी खतपाणी मिळू शकतं आणि मग एकनाथ शिंदे हे साईडलाईन होऊ शकतात.
केवळ पक्ष आणि चिन्ह घेऊन पक्ष चालत नसतो. पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी पक्षाचा नेता म्हणून एक तेवढी ताकद संपूर्ण जनमानसात निर्माण करावी लागते. अजून निकाल लागलेले नाहीत, निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळं दूध का दूध पाणी का पाणी झालेलं नाहीये, त्यामुळे काहीच कळत नाही. पण जेव्हा निकाल लागेल तेव्हा कळेल की शिवसेना कोणाची. त्यामुळे हे झालं शिवसेनेचं. अर्थात आता राष्ट्रवादी. मुळातच राष्ट्रवादीनं 2019च्या निवडणुकीमध्ये 54 जागा मिळवल्या. एकसंध राष्ट्रवादी, एकत्र राष्ट्रवादी. 54 जागा मिळाल्या तरी तिकडे युती सरकारला, म्हणजे थोडक्यात 2019ची जर आपण निवडणूक पाहिली तर त्यामध्ये भाजपला सगळ्यात जास्त, सिंगल लार्जेस्ट पार्टी सगळ्यात जास्त त्या ठिकाणी आमदार निवडून आले होते. त्या खालोखाल शिवसेनेचे आले होते. त्यामुळे 100% पुन्हा एकदा युतीचं सरकार येणार आणि आपल्याला विरोधी बाकांवर बसावं लागणार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांना कळलं होतं. पण जेव्हा भाजप आणि शिवसेनेचं जमत नाही, जुळत नाही, त्यावेळी अशा वेळी परफेक्ट अचूक टायमिंग साधून चाल खेळणारे, आणि की त्यावेळी राष्ट्रवादीचं घड्याळ शरद पवारांच्या हातात होतं. त्यामुळे अचूक टायमिंग साधून त्यांनी मवियाचा प्रयोग करून दाखवला. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून दाखवलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं सरकार आणून दाखवलं. आता ही राष्ट्रवादी जी, किंवा हे विरोधी पक्ष सत्तेतच बसू शकले नसते 5 वर्ष, त्यांना 2.5 वर्ष सत्ता भोगायला मिळाली. म्हणजे काँग्रेसला शरद पवारांमुळे सत्ता भोगायला मिळाली. उद्धव ठाकरेंना शरद पवारांमुळे मुख्यमंत्री होता आलं, आणि शरद पवारांचे जे समर्थक आमदार आहेत त्यांना देखील सत्तेचा वाटा मिळाला. विरोधी वाकांवर बसण्यापेक्षा सत्तेत बसलेलं बरं. आजकाल हाच प्रयोग चालू आहे, म्हणून तर सत्तेत जाण्यासाठी वाटेल ते सुरू आहे. अर्थात तसं झालं, पण हे सगळं होत असताना मवियाचा प्रयोग झाला, पण पुन्हा एकदा तोच फटका जसा शिवसेनेला बसला होता तोच पुढे राष्ट्रवादीला बसला. शिवसेनेत बंड झालं, सरकार कोसळलं, त्याच्या आधी कोरोना येऊन गेला. म्हणजे जे काही वाट्याला आली सत्ता, ती सत्ता भोगताना कोरोनाला घालवण्यातच जास्त शक्ती खर्ची पडली. आणि पुढचं शिवसेनेचं बंड झालं. 1 वर्ष कसं बसं गेलं. युतीचं सरकार तोपर्यंत आलं होतं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री. तितक्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष पदाचा राजीनामा मी देणार, अशा घोषणा शरद पवारांकडून करण्यात आल्या. आणि वायबी सेंटरमध्ये जे काही ऐतिहासिक स्वरूप आपल्याला त्या पक्षाचं पाहायला मिळालं ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. शरद पवार राजीनामा देतात बोलल्यानंतर 2-3 दिवस त्या ठिकाणी झालेलं आंदोलन बघितलं आपण, रडलेले नेते पाहिले, खूप काही पाहिलं आपण. तुम्हीच अध्यक्ष पाहिजे असे म्हणणारे अनेक नेते आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. म्हणजे मुळात नंतर अजित पवारांनी बंड केलं आणि अजित पवारांसोबत राष्ट्रवादीतले 54 पैकी जवळपास 40 आमदार अजित पवारांसोबत सत्तेत सामील झाले. अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. म्हणजे आधी पहाटेचा शपथविधी तेव्हा उपमुख्यमंत्री, नंतर मवियाचा शपथविधी तेव्हा उपमुख्यमंत्री, आणि आता पुन्हा सत्तेत सामील झाले युती सरकारमध्ये आणि मग महायुती बनवली तेव्हा उपमुख्यमंत्री. म्हणजे तिसऱ्यांदा, गेल्या 5 वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनलेत अजितदादा. हॅट्रिकच साधली उपमुख्यमंत्री पदाची. आता अजितदादा उपमुख्यमंत्री बनल्यानंतर साहजिकच त्यांच्यासोबत 40 आमदार गेले. अजितदादांनी तिकडे गेले थेट दावा केला की राष्ट्रीय पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच आहे. आता प्रश्न पडला की पक्ष कोणाचा, आणि याच प्रश्नाचं उत्तर अजूनही महाराष्ट्राला मिळालेलं नाही. अजितदादांचं जर आपण पाहिलं तर प्रचंड महत्वाकांक्षी, मुख्यमंत्री तर व्हायचंच आहे, अनेकदा इच्छा बोलून दाखवलेली आहे, पण त्यांना उत्तर पण माहिती आहे की मी मुख्यमंत्री का होत नाहीये. कारण माझ्याकडे 145 हा जादुई आकडा गाठणारे आमदार नाहीत. उपमुख्यमंत्री पदापर्यंत जाऊ शकतो, मुख्यमंत्री व्हायचं असेल तर 145 आमदार हवेत. हे दादांना पक्क ठाऊक आहे.
अर्थात 40 आमदारांवर सुद्धा मुख्यमंत्री होता येतो हे एकनाथ शिंदेनी सिद्ध करून दाखवलेलं आहेच आणि ते आपण प्रत्यक्ष याची थोडा महाराष्ट्रात अनुभवलेला आहे. खरं म्हणजे तो विक्रमच केला एकनाथ शिंदेने. कमी जागा, सगळ्यात जास्त कमी जागा असून सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. तर असं काही प्रकार महायुतीत घडलाच तर अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतात. आता मागच्या वेळी एकनाथ शिंदेने दिलं तर यावेळी अजित शिंदेना इतकं भाजप उदार आहे का मला माहित नाही, पण भाजप नेमकं काय करणार आहे हे आता निवडणूक निकालानंतरच कळेल. पण राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांचा आता आपण विषय घेतला तर अजितदादांकडे भले आता आमदार आहेत, त्यातले 30 आमदार रिपीट केलेत त्यांनी शरद पवारांच्या विरोधात. म्हणजे सर्वात जास्त 41 लढती अजित पवार वर्सेस शरद पवार आहेत. ज्यांच्या वाट्याला 55 जागा आल्यात महायुतीमध्ये, त्यातल्या 40 जागा शरद पवारांच्या विरोधात उमेदवार दिलेत त्यांनी. आणि शरद पवारांनी 87 पैकी 41 आमदार अजितदादांविरोधात दिले. त्यामुळे या दोघांमधल्याच लढती आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त लढती 21 लढती या दोघांमध्ये होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रच निकाल लावणार राष्ट्रवादी कोणाची हे तर पक्का आहे. आता अजितदादा त्यांच्याकडे भले आता आमदार असले, भले ते महायुतीत असले, भाजप सोबत आहे, शिवसेना शिंदेची सोबत आहे, पण तसं असलं तरी मैत्रीपूर्ण लढतींचं काय आपण पाहतोय. महायुतीमध्ये सुद्धा बंडखोरी आहे आणि महाविकास आघाडीमध्ये देखील बंडखोरी आहे. दोन्ही ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रत्येक घटक पक्षाने एकमेकांच्या पक्षाविरोधात आपला पण उमेदवार दिला आहे. त्यामुळे आता प्रश्न असा पडला आहे की अजितदादांनी जे काही केलं, जे काय पाऊल उचललं, नंतर कोर्टात गेलं, सेम अगदी शिवसेना हिस्ट्री रिपीट्स. कोर्टात गेले, मग पक्षही त्यांचं झालं, मग चिन्हही त्यांना मिळालं, घड्याळ त्यांना मिळालं, विधानसभा अध्यक्षाच्या दालनात सुद्धा तोच निकाल लागला. पण अख्ख्या महाराष्ट्राला हे माहिती आहे की पक्ष कोणाचा आहे, कोणी स्थापन केला 1999 साली. अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कसे काय, पण त्यांनी कोर्टात सिद्ध केलं, त्यांच्याकडे घड्याळ पण आलं. आता निवडणुकीचा निकाल सांगणार आहे. याच दरम्यान लोकसभा लागली. लोकसभा अजितदादांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आणि घड्याळ चिन्हावर लढली. आपल्याला माहिती आहे त्यांच्या वाट्यालाच किती जागा आल्या. 4 जागांपैकी 1 जागा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, महादेव जानकरांना दिली होती. परभणी पराभव झाला त्यांचा. स्वतः अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीतच पराभव करावा लागला. एकमेव खासदार निवडून आले ते म्हणजे सुनील तटकरे, जे त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत. तिकडे अर्चना पाटील यांचा देखील धाराशिवमध्ये पराभव झाला. त्यामुळे आता मुळात अजितदादांकडे हीच वेळ आहे ही सिद्ध करण्याची, आणि परत कधीच नाही. अभी नाही तो कभी नाही. कारण की या विधानसभेलाच क्लिअर होणार आहे राष्ट्रवादी कुणाची. जे अजितदादा आता 55 जागांवर लढतायत त्यातल्या जास्तीत जास्त जागा किती निवडून आणतील त्याच्यावर त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं भवितव्य ठरणार आहे. आणि आता आपण बारामतीत जर पाहिलं तर प्रत्यक्ष त्यांच्याच विरोधात त्यांचाच पुतण्या, सक्का पुतण्या निवडणुकीला उभा आहे. म्हणजे आधीच मोठ्या काकाचं आव्हान, त्यात आता छोट्या पुतण्याचं आव्हान, आणि मधल्यामध्ये अडकलाय हा काका, जो एकाचा पुतण्या एकाचा काका आहे. शरद पवारांचा पुतण्या म्हणून अजितदादा आणि युगेंद्र पवारांचे काका म्हणून अजितदादा. आता अजितदादांना हे सिद्ध करायचंय. जे 40 आमदार त्यांच्यासोबत आहेत त्यातले जास्तीत जास्त आमदार निवडून आणणं, नवीन आमदार ज्यांना पक्षात प्रवेश करून त्यांनी घेतलेला आहे, मग काही भाजपचे, काही आणखी वेगवेगळ्या पक्षातले त्यांनी आपल्या पक्षात घेतले आणि त्यांना उमेदवारीचं तिकीट दिले. पण यांना निवडून आणायचंय. आणि ते जर अजितदादा करू शकले तर त्यांच्यावर जो आरोप केलाय की काकाला या वयात सोडलं, काकाला या वयात दुःख दिलं, पक्ष फोडला, भाजप सोबत गेले, त्यांची तोंड त्यांना बंद करता येतील. पण ते जर घडलं नाही तर महाविकास आघाडीमध्ये अजितदादांचं स्थान आत्ताच 3 नंबरला आहे.
ते नंतर तेही राहणार नाही. कारण की मुळातच अजितदादांना घेतल्यापासूनच भाजप अंतर्गत विरोध आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच आपण जर पाहिलं तर काही नियतकालिका आहेत, त्यामध्येच अजितदादांना का भाजपनं घेतलं यावर डागण्या दिल्या गेलेल्या आहेत भाजपलाच. त्यामुळे मुळातच अजितदादांना आपल्यासोबत घेतलं याची नाराजी महायुतीतल्या शिवसेनेला पण आहे आणि महायुतीतल्या भाजपला देखील आहे. पण आता अजितदादांची जर जास्तीत जास्त आमदार संख्या दिसली तर अजितदादांना घेतलं याचं फलित झालं, फायदा झाला, मग भाजप सोडणार नाही. भाजप कसं आहे, ज्याचा आपल्याला फायदा तर आपल्यासोबत ठेवणं अत्यंत गरजेचं. त्याचा फायदा संपला, त्याच्यापासून आपल्याला आता फायदा होत नाहीये, पण मात्र दूर करणं. अर्थात ही विरोधकांची आरडाओरड कायम असते. आता अजितदादांच्या बाबतीत खरंच विरोधक म्हणतात तसं करणार आहेत का ते, याचं उत्तर आपल्याला लवकरच कळणार आहे. जर अजितदादांनी जास्तीत जास्त संख्या मिळवली तर निश्चितच त्याचा त्यांना फायदा आहे. पक्ष उभारीला पण, पक्ष संघटनेला पण, आणि माझ्या जोरावर मी एवढी निवडून आणले असं त्यांना सांगता देखील येईल, आणि सत्तेत वाटा देखील त्यांना मिळेल. पण तसं झालं नाही तर महायुतीमधनं ते त्यांना साईडलाईन केलं जाईल, मग त्यांचं वजन तिथे कमी होईल. त्यामुळे अजितदादांपुढे खरं मोठं आव्हान आहे. एकतर महायुतीतलं आपलं स्थान टिकवणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पक्ष, ज्याचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे, जे माझं पक्ष आहे, माझा गळा, माझं चिन्ह असं ज्या दादा म्हणतात, त्यावर आणखी एक मोहर उमटवणं. याच्या पहिले आता दुसरं काही नाही. त्यामुळे निवडणूक 23 नोव्हेंबरचा निकाल सांगणारे राष्ट्रवादी कोणाची. दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, पक्ष गेलं, घड्याळ चिन्ह गेलं, तुतारी चिन्ह मिळालं. पण शेवटी बोलून चालून शरद पवार 84 वर्षांचा तरुण, जो वयाच्या 2.5व्या वर्षी पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले, 26-27व्या वर्षी पहिल्यांदा आमदार बनले, 67 पासून आतापर्यंत एकही निवडणूक हरलेली नाहीत, अपराजित आमदार, अपराजित खासदार, कृषी मंत्री, संरक्षण मंत्री, महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री, एवढा दांडगा अनुभव, आणि असा माणूस या वयात देखील निवडणूक रिंगणात उतरतो, पावसात भिजतो, माणसं निवडून आणतो. ही ताकद शरद पवारांची, आणि ती ताकद शरद पवारांपर्यंत असताना साहजिकच त्यांच्या बाजूला जे काही सगळे उभे राहिले, जे निष्ठावंत त्यांच्यासोबत होते, त्यांनाच एकत्र केलं आणि लोकसभेची निवडणूक लढवली. सगळ्यात कमी जागा त्यांना मिळाल्या. 21-15-10 हा फॉर्म्युला होता महायुतीचा, 27-15-10. आणि आपल्याला आठवते त्या फॉर्म्युलामध्ये पाहिलं तर सगळ्यात जास्त जागा यांनी उद्धव ठाकरेंनी लढवल्या होत्या. नंतर काँग्रेसनी 15 जागा लढवल्या. 23-15 फॉर्म्युलामध्ये 10 जागा फक्त वाट्याला आल्या त्या शरद पवारांच्या. शरद पवारांचा स्ट्राईक रेट हा महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांमध्ये सर्वात जास्त आहे. 10 पैकी 8 जागा जिंकून आणल्या. त्यातली 1 जागा सुद्धा जिंकून आली असती, पण ती गेली कशामुळे आपल्याला माहिती आहे, सातारची. अर्थात शरद पवार पक्षांनी हे स्पष्ट केलेलं आहे की त्या ठिकाणी पिपाणी नावाचं चिन्ह म्हणून एकाला मिळालं, त्यामुळे आमची तुतारी त्या ठिकाणी कमी वाजली आणि कमळ निवडून आलं. जे कमळावर आता निवडून आले ते उदयनराजे भोसले, त्यांचाच शरद पवारांनी पावसात भिजून मागच्या वेळी पराभव करून दाखवला होता. ही शरद पवारांची ताकद आहे. अर्थात आता एवढं सगळं घडलं आणि आत्ताच एक नेमका निकाल आलाय जो शरद पवारांना किंवा त्यांच्या पक्षाला दिलासा देणार आहे. जी पिपाणी आहे तिला आता ट्रम्पेट म्हणायचं, आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह, आणि तो माणूस हे तुतारी आहे. त्यामुळे आता पिपाणी नाही, पिपाणीला सुद्धा मराठी ट्रम्पेट याच उच्चाराने उच्चारायचं, हा शब्द त्याच उच्चाराने उच्चारायचा. त्यामुळे आता पिपाणी वर्सेस तुतारी नव्हे, ट्रम्पेट वर्सेस तुतारी. त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा शरद पवारांना होणार. आता लोकसभेला जर 8 निवडून आणले, विधानसभेला तर 87 जागा आहे. स्ट्राईक रेट ऑलरेडी चांगला आहे. शरद पवार 5-6 तारखेपासून सभा देखील सुरू करणार आहेत. आता एवढं सगळं शरद पवारांकडे असताना ही ताकद, त्यांचे वैयक्तिक आणि त्यांच्यासोबत असलेले सगळे निष्ठावंत कार्यकर्ते, या सगळ्यांनी मिळून जर आता जोर लावला तर निश्चितच राष्ट्रवादी कोणाची याचं उत्तर देखील या निवडणूक निकालात कळणार. त्यामुळे शरद पवार आहेत, हार मानणारे नाहीत. ते स्वतःच कधी हारले नाहीत.
त्यामुळे आता काय होणार आहे, राष्ट्रवादी कुणाची, काकाची की पुतण्याची, याचं उत्तर निश्चितपणे आपल्याला या निवडणुकीत मिळणार. आता देवेंद्र फडणवीस आठवते आपल्याला 2014ची निवडणूक संपली आणि त्यांनी प्रचार सभेत सांगितलं होतं की मी पुन्हा येईन. प्रचारच तसा सुरू झाला. 2019ला ते दरवाजापर्यंत आले, पण विधानसभेच्या आत जाऊन विरोधी बाकांवर जाऊन बसले. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत नाही बसले. जे काही 72 तासांपुरते बसले तितकेच. आता ते पुन्हा एकदा मी पुन्हा येईन असं म्हणत नाही, ते सावध भूमिकेत आहेत. परवा राज ठाकरेंनी विधान केलं की मनसेच्या जोरावर भाजप सत्तेत असेल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं मी मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नाही, तरी देखील पक्षाची जबाबदारी देईल ती मी सांभाळायला तयार आहे, आणि सरकार भाजपचं येणार नाही, सरकार महायुतीचं येईल. म्हणजे मुळातच देवेंद्र फडणवीसांनी सावध पवित्रा घेतलेला आहे. 2014 5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून सलग 5 वर्ष मुख्यमंत्री पदाची म्हणजे कार्यकाळ पूर्ण केलेला मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस. 2019 देखील 105 इतक्या चांगल्या जागा त्यांनी निवडून आल्या आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी ही भूमिका दाखवली. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं वजन भाजपचं महाराष्ट्राच्या नेत्यांमध्ये ऐका तर आहे. आता इथे प्रश्न परत असा पडला की जेव्हा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले तेव्हापासून आता देवेंद्र फडणवीस राष्ट्राच्या राजकारणात जाणार की महाराष्ट्राच्या राजकारणात राहणार अशा चर्चांना उधाण आलं. अगदी अलीकडे तर जेव्हा मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांनाच पूर्णपणे टार्गेट केलं, विरोध केला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून, म्हणजे आम्हाला भाजपनं आरक्षण दिलं नाही आणि त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा आरक्षणाला विरोध आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल ते फारसं बोलत नाहीत, अजित पवारांबद्दल बोलत नाहीत, पण देवेंद्र फडणवीसांना ठुकून काढतात. आणि त्याच वेळी देवेंद्र फडणवीस वर्सेस मराठा असा एक कुठे ना कुठेतरी पॅटर्न महाराष्ट्रात बघायला मिळाला. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस बॅकफुटवर जाणार का? देवेंद्र फडणवीस त्याला उत्तर देतात की जरांगेंना मी दिवसातून 3 वेळा दिसतो म्हणून, आणि मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. त्यामुळे एकटंच मराठा देवेंद्र फडणवीस विरुद्ध मराठा असा एक जो काही मध्ये पॅटर्न आपल्याला पाहायला मिळाला, तो त्याचा फटका लोकसभेला भाजपला बसला. म्हणजे डबल डिजिट वरून सिंगल डिजिटवर आले अशी परिस्थिती झाली. अवघ्या 9 जागा 23 वरून 9 वर आले. 2019 23 कुठे लोकसभेच्या जागा आणि आता 9 कुठे? त्यात मराठवाड्यात सगळ्यात मोठा फटका बसला आणि तिथे जरांगे फॅक्टर त्या ठिकाणी फायनल ठरला. त्या ठिकाणी जरांगे फॅक्टरच्या परिणामामुळे भाजपला परिणाम भोगावा लागला आणि नंतर भाजपने मान्य देखील केलं. आता त्यांनी स्ट्रॅटेजी रणनीती वेगळी आखली असेल, अर्थातच निवडणूक आहे. अजून जरांगे देखील मैदानात उतरू पाहतात. 3 तारखेला जरांगे ठरवणार आहेत आणि त्यांचा सर्वात जास्त विरोध अर्थातच भाजपला असणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांपुढे आव्हान आता हेच आहे की जर देवेंद्र फडणवीसांना परत यायचं असेल तर त्यांना आपल्या पक्षाला पुन्हा एकदा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून महाराष्ट्रात ते दाखवावं लागेल. भाजपच सर्वात मोठा पक्ष, महाराष्ट्रात दाखवावं लागेल. दुसरं म्हणजे सगळ्यात जास्त पक्ष महायुतीत सर्वात जास्त जागा जिंकून आलाय हे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जर पुन्हा एकदा सिद्ध झालं तर त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे वरिष्ठ नेते निश्चितपणे बसू शकतील. आणि मग मात्र त्याला आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा देखील विरोध असण्याचं काही कारण नाही, कारण की ज्याचं जास्त जागा आहेत साहजिकच त्यांचा मुख्यमंत्री होणार. पण जर तसं घडलं नाही आणि भाजपच्या जागा कमी आल्या, जितक्या अपेक्षित आहे तितक्या जर आल्या नाहीत, जे लोकसभेला झालं तेच विधानसभेला झालं, तर मात्र मग देवेंद्र फडणवीसांसाठी राष्ट्राचंच राजकारण खुलं असेल असं तरी आत्ता दिसतंय. त्यामुळं देवेंद्र फडणवीस परत येणार का याचं उत्तर 23 नोव्हेंबरलाच कळणार आहे. भाजपचे किती उमेदवार देवेंद्र फडणवीस निवडून आणतायत याच्यावरच त्यांची मदार अवलंबून आहे. आणि आता अर्थातच शेवटचं म्हणजे राज ठाकरे म्हणजे मनसे कमबॅक करणार. बघा, 1 निवडणूक 4 निकाल.
पहिला निकाल शिवसेना कुणाची, दुसरा निकाल राष्ट्रवादी कुणाची, तिसरा देवेंद्र फडणवीस परत येणार आणि चौथा मनसे कमबॅक करणार. या चारही प्रश्नांची उत्तरं निकालात निघतायत ती याच दिवशी 23 नोव्हेंबरला याच निवडणुकीत. परत तुम्हाला या निवडणुकीची उत्तर शोधायची काही गरजच नाही. याच निवडणुकीत सगळं क्लिअर होणार. दूध का दूध पाणी का पाणी. 2006 ला पक्षाची स्थापना, 2009 ला पहिली निवडणूक लढली मनसेनं आणि 2009 ला 13 उमेदवार निवडून आणले, आमदार झाले. पहिल्याच फटक्यात 13 आमदार निवडून आणले. अर्थातच मनसेचा बोलबाला होता, मनसेबद्दल उत्सुकता होती. राज ठाकरे एक मोठं उभरतं नेतृत्व, वक्तृत्व तर त्यांचं उत्तम आहेच. आणि असे राज ठाकरे ज्यांनी ब्ल्यूप्रिंट पहिल्यांदा महाराष्ट्राच्या राजकारणात जर कुठल्या पक्षांनी आपली महाराष्ट्राविषयीची ब्ल्यूप्रिंट जर सादर केली असेल तर ते मनसे आहे, एकमेव, पहिला आणि शेवटचंच. पण नंतर राज ठाकरेंचं जे आंदोलन, जे काही राजकारण आहे, पॉलिटिक्स आहे, ते वेगवेगळ्या विविधांगी भूमिकेतून बदलत गेलं. टोल नाक्याचं आंदोलन झालं, नंतर मग मशिदीवरचे भोंगे झाले, मराठी पाट्यांचं आंदोलन झालं. पण या दरम्यान फक्त आंदोलनापुरतीच मनसे उरली का? राजकारण जास्त संघटन बांधणी असते त्याकडे कदाचित दुर्लक्ष झालं. त्यामुळे 2014 ला एक आमदार निवडून आले, पुण्यातलेच, जुन्नरचेच शरद सोनावणे. 2019 ला एक आमदार निवडून आले, राजू पाटील, कल्याण ग्रामीण, मुंबई, ठाणे. आता 2024 ला किती? कारण की 2014 ला मोदींच्या बाजूने, 2019 ला लावले तो व्हिडिओ, 2024 ला शर्टलेस सपोर्ट, बिनशर्ट पाठिंबा दिला असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. पण विधानसभेला मात्र स्वबळावर. आणि आता जवळपास 138-140 उमेदवार राज ठाकरेंनी उभे केलेले आहेत. आणि या 140 या 138 मध्ये राज ठाकरेंनी पुन्हा तीच ताकद लावण्यासाठी स्वतः स्पष्ट म्हटलेलं आहे की आता मी प्रत्येक जिल्ह्यात दौरे करणार आहे. आणि स्वतः म्हणजे राजपुत्र स्वतःच्या मुलाला देखील त्यांनी निवडणूक रिंगणात या ठिकाणी उतरवण्याची संधी दिलेली आहे. ते म्हणजे अमित ठाकरे, जे आता माहीम मधून लढत आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे पुन्हा कमबॅक करणार. कारण राज ठाकरे नेहमी म्हणतायत, म्हणजे आता परवा एक मुलाखत झाली त्यात त्यांनी स्पष्टच केलं की जेव्हा मी शिवसेनेत होतो आणि शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, ऑफट करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा माझ्याकडे 36 ते 35 आमदार आणि 7 ते 8 खासदार आले होते. पण मी पक्ष फोडला नाही. मला पक्ष फोडून मला माझा पक्ष हा माझा पक्ष असं म्हणायचं नव्हतं. मी माझा स्वतःचा पक्ष स्थापन करीन, नाही सत्ता आली तरी चालेल पण स्वतःचा पक्ष स्थापन करीन असं राज ठाकरे म्हणाले. पुढे गेले, स्वतःचा पक्ष स्थापन केला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. म्हणून तर त्यांनी परवा शिंदेना टोला आणला ना. हे माझं चिन्ह काय ढापलेलं चिन्ह नाहीये, ते कमावलेलं चिन्ह आहे. अर्थात शिंदेनी त्यांना ते उत्तर दिलं पुढचं, नंतर ती गोष्ट वेगळी. आणि स्पष्टही सांगितलेलं आहे यावेळी भाजपचा मुख्यमंत्री असेल पण आमच्या बळावर असेल आणि 2029 ला मनसेचा मुख्यमंत्री असेल. त्यामुळे हे जे राज ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे, त्यामुळे आता एक नवीन जोश आणि महाराष्ट्रात एक नवा पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना देऊ शकते. ते नेहमीच म्हणतात महाराष्ट्र माझ्या एकदा हातात सत्ता द्या, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करून दाखवीन. म्हणजे एवढं स्पष्टपणे ते म्हणतात राज्य सुतासारखं सरळ करून दाखवीन. पण एकदा हातात सत्ता द्या याचा अर्थ माणसं त्यांना, म्हणजे मतदारांमध्ये किती रूपांतर होत आहे, त्याचं वोटिंग मध्ये किती रूपांतर होत आहे याचं उत्तर कदाचित निवडणुकीत पण मिळू शकतं. राज ठाकरे किंग मेकर बनू शकतात. अर्थात किंग मेकर या भूमिका त्यांना आवडत नाहीत आणि ते फिल्मी डायलॉग त्यांना वाटतात. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे यावेळी भाजपचा मुख्यमंत्री असेल आणि तो आमच्याच जोरावर सत्तेत बसेल. त्यामुळे याचा अर्थ त्यांनी स्पष्ट केलेला आहे की यावेळी मनसेचे उमेदवार जास्त निवडून येऊ शकतात. आणि खरं म्हणजे महाराष्ट्र निर्माण सेनेकडे जर आता ते स्वभावावर लढतायत तर त्यांची जर आता म्हणजे एक महाराष्ट्र जनतेने जर चाचपणी केली किंवा बाद झालो, कंटाळलो या प्रस्तावित पक्षांना, चला आता महाराष्ट्र निर्माण सेनेला तरी मतदान करून बघूयात, तर कदाचित त्यांच्या महाराष्ट्र निर्माण सेनेचे जर उद्या एक 10-12 आमदार निवडून आले आणि ते सत्तेत गेले तर निश्चितच त्याचा फायदा त्यांच्या पक्षाला होणार आहे. पण त्या सगळ्या जर तरच्या गोष्टीत नेमकं काय होणार, राज ठाकरे कमबॅक करणार का, मनसे कमबॅक करणार का, याची सगळी उत्तरं अर्थात मिळणार ते 23 नोव्हेंबरलाच. आपण फक्त प्रेडिक्ट करू शकतो. त्यामुळे आता मी तुमच्या समोर एक निवडणूक 4 निकाल हे 4ही गोष्टी मांडल्या. राष्ट्रवादी कुणाची, काकांची की पुतण्याची, शिवसेना कुणाची, ठाकरेंची की शिंदेची, देवेंद्र फडणवीस परत येणार, मी परत येईन असं
आणि आल्यानंतर परत म्हणणार का बघा मी परत आलो. आणि आता राज ठाकरे कमबॅक करणार का, महाराष्ट्र त्यांच्या हातात सत्ता देणार, या सगळ्यात प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत ती 23 नोव्हेंबर. अर्थात संध्याकाळी मी एक प्राईम टाइम शो मध्ये पण येणार आहे आणि तेव्हा लाईव्ह शो आपण करणार आहोत. उद्या दिवाळी पाडवा आहे आणि दिवाळी पाडव्याला तिकडे काटेवाडीमध्ये स्वतः दादा त्यांच्या निवासस्थानी सगळ्यांना भेटायला त्यांनी बोलवलेलं आहे. आणि तिकडे गोविंद बागेत शरद पवारांचा दिवाळी पाडवा आहे. त्यामुळे संध्याकाळचा जो विषय आहे म्हणजे ठाकरे म्हटलं की दसरे आणि पवार म्हटलं की पाडवे, म्हणून ठाकरेंचे दसरे आणि पवारांचे पाडवे या विषयावर पुन्हा एकदा भेटूयात संध्याकाळी. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.